नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण डाळ बाटीची रेसिपी बनवणार आहे आणि राजस्थानी स्पेशलमध्ये ही रेसिपी बनवली जाते आणि आपल्या इथे सुद्धा आपण सणावारासाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकतो आणि काहीतरी वेगळं खावेसे वाटले तेव्हा सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि खूपच छान अशी डाळ बाटीची रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे। अर्धी वाटी तुरीची डाळ मी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून पुन्हा पाणी टाकून त्यामध्ये हळद आणि थोडासा हिंग टाकून कुकरच्या शिट्ट्या घेणार आहे। आपण कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपण आपली जी डाळ आहे ती तुरीची डाळ आहे ती आपण शिजून घेणार आहे। मी फक्त यामध्ये तुरीच्या डाळीचं टाकलेली आहे आणि आता आपण यानंतर याच्या 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपण बाटी बनवायला सुरुवात करणार आहे आणि यासाठी गव्हाचं पीठ वापरणार आहे। गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि ते गव्हाचं पीठ आपल्याला जितकं हवं असेल, जितक्या माणसांसाठी करायचं असेल त्या प्रमाणात आपण पीठ घ्यायचं आहे। मी 2-3 ते 3.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 1 वाटी रवासुद्धा वापरणार आहे। यासाठी आपण जास्त सामानाचा वापर करणार नाही आहे, कमीत कमी सामानमध्ये आपण आपल्याकडे जो उपलब्ध आहे त्या पद्धतीनेच आपण यामध्ये सामान टाकून आपण ही खूपच छान अशी रेसिपी बनवणार आहे आणि यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि आता यानंतर आपण यामध्ये काही जिरे घालणार आहे। जिरे घातली आहे ती थोडी जास्त घातली आहे। तुम्हाला यामध्ये बडीशोप हवी असेल तर तुम्ही बडीशोप सुद्धा यामध्ये टाकू शकता, पण मी यामध्ये फक्त जिरे घातलेली आहे। चवीनुसार मीठ सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं आहे। आता यामध्ये आपण ओवा सुद्धा टाकून घेणार आहे। ओवा घेतला आहे, 1 मोठा चमचा भरून ओवा घेतला आहे, तो हातावर स्मॅश करून अशा प्रकारे आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडासा अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा यामध्ये वापरलेला आहे, बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेतली आहे। आपल्या बाटीला छान कलर येईल अशा प्रकारे मी यामध्ये हळद टाकून घेतली आहे आणि आता आपण यामध्ये साजूक तूप घालून घेणार आहे। 2 ते 3 चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे आपण यामध्ये मोहन जे आहे ते असं घालून घेणार आहे। त्यामुळे आपली जी बाटी तयार होणार आहे ती खुसखुशीत अशी तयार होणार आहे। अशा प्रकारे आपण एका हाताने असं मिक्स करून घेणार आहे। आपण जे तूप टाकलेलं आहे ते सर्व असं मिक्स होण्यासाठी आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता थोडं पाणी टाकून याचं पीठ जे आहे ते तयार करणार आहे। जेवढं पाणी हवं असेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालणार आहे, बघू शकता। आणि आपण पीठ जे आहे ते चांगलं असं छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे त्याच्या बाटी ज्या होतील त्या अशा खुसखुशीत झाल्या पाहिजे, म्हणून आपण पीठ मळण्यासाठी मेहनत घ्यायची आहे। आणि रवा जो घालायचा आहे तो बारीक घालायचा आहे आणि जाडा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये दळून तो यामध्ये वापरू शकता। बारीक रवा असतो आणि तो भिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो आणि पीठ मळण्यासाठी सुद्धा थोडंसं कठीण जातं, पण अशा प्रकारे आपण छान असं थोडीशी मेहनत घेऊन पीठ असं हे मळून घेतलं आहे आणि छान असं आपण ते एकजीव करायचं आहे। अशा प्रकारे हे जे पीठ आहे हे तयार झालं आहे, बाटीसाठी आपलं हे पीठ तयार झालं आहे आणि आता आपण हे पीठ जे आहे हे मळून झाल्यानंतर हे आपण एका कापडाने झाकून ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ तसंच ठेवणार आहे, मुरून देणार आहे। आपण छान असं मुरून दिलं आहे आपण हे पीठ। 15 मिनटानंतर आपण आता याच्या लगेचच बाट्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहेत। परत एकदा मी छान असं हे पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे, बघू शकता। अशा प्रकारे छोटासा उंडा घेऊन आपण वाटी अशी तयार करणार आहे। त्या पिठाची आपण वाटी तयार करणार आहे। ज्या प्रकारे आपण पराठा तयार करण्यासाठी वाटी तयार करतो त्याच पद्धतीने किंवा पुरण भरण्यासाठी वाट्या तयार करतो तशी ही वाटी मी तयार करून घेतली आहे आणि आता असं सर्व तोंड असं मिळून आपण याचा गोल असा शेप देणार आहे।
असे आपण ही बाटी तयार करायची, जेणेकरून मधून असे पोकळसर राहतील. अशा प्रकारे आपण ही बाटी तयार करून घेणार आहे आणि मधून त्याचे लेअर पडतील असे प्रकारे आपण, म्हणून अशा प्रकारे आपण ही बनवतो आहे. अशा सर्व पिठाच्या मी बाट्या बनवून घेणार आहे आणि मधून अशा खूप छान अशा फ्लफी होतात त्या. बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या तयार करून घेणार आहे. आणि आता आपण याला थोडंसं चाकूच्या साहाय्याने सुद्धा आपण असं थोडासा काप देणार आहे. असा आपण काप द्यायचा आहे आणि यामुळं ते पटकन अशा शिजल्या पण जातील आणि मध्ये व्यवस्थित अशा त्याचे लेअर पण पडतात. अशा सर्व बाटे ज्या आहेत त्या अशा वेळी तयार करून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये म्हणजे एका कढईमध्ये मी पाणी टाकून वरनं चाळण ठेवून आणि त्यावर मी झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहे. आपले बाटे तयार होईपर्यंत आपण आपल्या डाळीला जी फोडणी देणार आहे, फोडणी जी द्यायची ते आपण एकदम सिंपल अशी देणार आहे. आणि आपली डाळ जी आहे ती खूपच छान अशी आणि छान शिजलेली आहे. आता आपण आपल्या डाळीला फोडणी देणार आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. फोडणी ही आपली अशी कडक बसली पाहिजे. आणि आता यानंतर जिरे घातले आहे. टॅमॅटो सुद्धा आपण यामध्ये घालून घेतले आहे. अर्धा टॅमॅटो मी यामध्ये घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. आलं लसणाची पेस्ट आणि त्याबरोबर हिरवी मिरची दळून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये मी टाकून घेतली. 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये आलं लसणाबरोबर दळून घेतलेल्या होत्या, त्याची पेस्ट मी यामध्ये टाकली आहे. आणि वाळलेली लाल मिरची सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतली आहे. आणि तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हे सर्व असं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहे. मसाला जो घालणार आहे तो फक्त आपण लाल मिरची पावडर घालणार आहे. मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि धना पावडर घातली आहे. 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर घातली आहे. आणि आपण यामध्ये घरगुती लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा घातली आहे. हे सर्व असं परतून झाल्यानंतर आपण जी शिजवलेली डाळ आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आपली डाळ जी आहे ही जास्त घट्टसर वाटत असेल तर आपण यामध्ये अजून पाण्याचा वापर करणार आहे. आपल्याला पातळ ज्या प्रकारे आपल्याला वरण हवं असेल, जशी कन्सिस्टन्सी आपल्याला डाळीची हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आणि आता यामध्ये कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतली आहे. बघू शकता आपली डाळ जी होती जिच्यात जास्त घट्टसरपणा होता आणि त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आपण. आणि आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. अशा प्रकारे ही डाळ जी आहे ती आपली तयार झाली आहे. आता आपण याला एक उकळी येईपर्यंत ठेवणार आहे गॅसवर. बघू शकता आणि आपली डाळ जी आहे ती तयार झाली आहे आणि तीसुद्धा आता मी साईडला काढून घेतली आहे. आणि आपल्या ज्या बाट्या आहेत त्यासुद्धा तयार झाल्या आहे. आपल्या बाट्या ज्या आहेत त्यासुद्धा शिजलेल्या आहेत आणि आता त्यासुद्धा साईडला काढून घेतल्या आहेत. त्या थंड झाल्या आहे. थंड झाल्या की आपण त्या लगेच अशा चिरून घेणार आहे, कापून घेणार आहे. सर्व आपण अशा कापून घेणार आहे. त्याचे मी 4 भाग केलेले आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या 2 भागमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण ह्या तळण्यासाठी सोप्या असतात म्हणून असे 4 भाग केले की मग आपल्याला तळण्यासाठी सोप्या होतात, म्हणून आपण याचे 4 भाग केले आहेत. असे झटपट असे सर्व बाटी ज्या आहेत त्या मी अशा कापून घेतल्या आहेत. बघू शकता आणि छान असे लेअरसुद्धा आपल्या बाटीला पडलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आपण ह्या तळणारसुद्धा आहे. तळल्यानंतर या खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात आणि चव पण खूप छान येते. बघू अशा प्रकारे तयार झाले आहेत.
आणि आता आपण तळण्यासाठी सुद्धा तेल एका गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की लगेच आपण ह्या बाटे ज्या आहेत त्या यामध्ये तळून घेणार आहेत. थोड्या थोड्या करून मी अशा तळून घेणार आहेत. फुल गॅसवर अगोदर तेल गरम करून घेतलं आहे आणि नंतर ना आपण कमी गॅस करून सुद्धा या तळू शकतो. लालसर छान अशा कलर येईपर्यंत आपण थोड्याशा तळून घेणार आहे, खुसखुशीत होईपर्यंत. आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे ही. आपल्या घरगुती साहित्यातच तयार होते. यासाठी आपल्याला कुठे जावे लागत नाही सामान आणण्यासाठी. घरगुती साहित्यामध्ये आपली ही बाटी जी आहे ती तयार होते आणि आपल्याला लगेचच खावीशी वाटली तरीसुद्धा आपण लगेचच बनवू शकतो. आणि बघू शकता अशा प्रकारे आपण ही बाटी जी आहे ती अशी तळून घ्यायची आहेत आणि कशा प्रकारे तळायची आहेत आणि त्याचा अगोदर कलर कसा होता आणि नंतर कसा कलर झाला हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण ही तळून घ्यायची आहे. अशी मी ही झाऱ्यामध्ये काढून घेतली आहे. असे ही बाटे तळून घेतल्यानंतर असा कलर झाला आहे. आणि आता आपण दुसऱ्याने सुद्धा मी पण पुन्हा कढईमध्ये टाकणार आहे. आपण यामध्ये जास्त तळून घेणार आहे. जास्त सुद्धा आपण तळू शकतो आणि खूप झटपट तयार होतं. गव्हाचं पीठ असल्यामुळे याला वेळ लागत नाही आणि छान अशा तयार पण होतात. अशा या बाटी ज्या आहेत त्या तयार केल्या आहेत मी. अशा सर्व तळून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या खाण्यासाठी एक डिश तयार करणार आहे आणि याला किती लेअर पडले हे मी दाखवते तुम्हाला की याला किती छान अशा लेअर पडलेले आहेत. यासाठी आपण तूप घेतलेलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे. आणि आता आपण जी डाळ बनवली आहे हिच्यासोबत आपण हे खाणार आहे म्हणून मी यामध्ये ही डाळ वाटीमध्ये आपण काढून घेतोय आणि आपण या बट्टीचा असा चुरमा करणार आहे. या चुरम्यासोबत आपण ही डाळ ओतायची आहे आणि ही डाळ टाकल्यानंतर यामध्ये आपण साजूक तुपाची छान अशी धार टाकून आपण खाणार आहे. आणि आपल्या बट्टीचा कसा हाताने सुद्धा चुरमा होतो आहे हे मी तुम्हाला दाखवलंच आहे ते. आणि अशी तुपासोबत सुद्धा ही बट्टी जी आहे ती छान लागते. आणि आपण यामध्ये छान असं साजूक तूप टाकून ही डाळबट्टी चुरमा जो आहे तो खायचा आहे. अशी आपण ही डाळबट्टीची रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.